बुलढाणा शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या परीक्षा केंद्रावर बियर बॉटल्सचा खच। परीक्षा केंद्रावर वॉशरूम आणि पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही। संतप्त पालकांनी केला जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाचा निषेध। वरळी येथील बीडीडी चाळ क्रमांक 80च्या गच्चीचे स्लॅब कोसळले। सुदैवाने जीवितहानी नाही। स्लॅब पानपट्टीच्या पत्र्यावर कोसळला। नालासोपारा येथील 41 अनधिकृत इमारतींवर वसई विरार महापालिकेची तोडक कारवाई सुरू। 23 इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या। उर्वरित 18 इमारतींवर कारवाई सुरू। हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन। कापसाला अनुदान आणि सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढल्यानं दरात मोठी घसरण। 600 ते 700 गाड्यांची आवक। मागणीपेक्षा पुरवठ्यात जास्त असल्यामुळे कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, शिमला मिरची आणि गाजराच्या दरात घट। भारतानं कमी खर्चामध्ये डिजिटल पायाभूत सुविधा यशस्वीरित्या निर्माण केल्या। डेटा सक्षमीकरणामुळे डेटाची शक्ती उघड करणं हे स्वप्न भारताच्या राष्ट्रीय एआय मिशनचा पाया आहे। पॅरिसमधील एआय समिटमध्ये मोदींचं वक्तव्य। सलग 5व्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण। सूचकांक 1018 अंकांनी घसरून 76,293 वर, तर निफ्टी 309 अंकांनी घसरून 23,071 वर बंद झाला। निफ्टी ऑटो, मेटल आणि आयटी मध्ये मोठी घसरण। शेख हसीना यांच्या घरावर हिंसेप्रकरणी 1300 जणांना अटक। बांगलादेश सरकारनं सुरू केलं ऑपरेशन डेव्हिल हंट। समाजकंटकांनी बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या ढाकामधील निवासस्थानाची केली होती तोडफोड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।